तुम्हाला काय वाटते सेल्स म्हणजे काय? फक्त दुकानात उभे राहून माल विकणे किंवा घरोघरी जाऊन साबण विकणे? नाही. सेल्स म्हणजे आपले विचार दुसऱ्याला पटवून देणे. तुम्ही इंजिनियर असाल, डॉक्टर असाल किंवा गृहिणी असाल, तुम्ही रोज काहीतरी विकत असता. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देता तेव्हा तुम्ही स्वतःला विकत असता. जेव्हा तुम्ही मुलाला भाजी खायला लावता तेव्हा तुम्ही आरोग्य विकत असता. जेव्हा तुम्ही मित्राला सिनेमाला यायला मनवता तेव्हा तुम्ही मनोरंजन विकत असता. जगातला प्रत्येक माणूस सेल्समन आहे. फरक फक्त इतकाच आहे की काही लोक यात मास्टर आहेत आणि काही लोक यात स्ट्रगल करत आहेत. आज आपण जो गिनेस बुक रेकॉर्ड होल्डर जो जिरार्ड यांचे पुस्तक पाहणार आहोत, ते तुम्हाला शिकवेल की कोणालाही काहीही कसे विकायचे. हे पुस्तक तुम्हाला लबाडी करायला शिकवणार नाही. हे पुस्तक तुम्हाला लोकांचे मन जिंकायला शिकवेल. तयार आहात जगातील सर्वात मोठे सेल्समन बनण्यासाठी? अध्याय 1. विक्रीचे मानसशास्त्र, द सायकॉलॉजी ऑफ सेलिंग. लोक वस्तू का विकत घेतात? गरज आहे म्हणून? नाही. लोक वस्तू विकत घेतात भावनांमुळे, इमोशन्स, आणि नंतर त्याला लॉजिकने समर्थन देतात. उदाहरणार्थ, एखादा माणूस 2 लाखाची रॉयल एनफील्ड का घेतो? फक्त प्रवासासाठी? नाही. प्रवासासाठी तर 50,000ची बाईक पण चालली असती. तो घेतो कारण त्याला रुबाब हवा असतो, त्याला मर्दानगी फील करायची असते. ही भावना आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला विचाराल तेव्हा तो काय सांगेल? अरे, तिचे इंजिन खूप पॉवरफुल आहे, ती लांबच्या प्रवासासाठी चांगली आहे. हे लॉजिक आहे. एक सेल्समॅन म्हणून तुम्हाला ग्राहकाच्या भावनेला हात घालता आला पाहिजे. त्याला लॉजिक विकू नका, त्याला स्वप्न विका. जर तुम्ही इन्शुरन्स विकत असाल तर पॉलिसीचे डिटेल्स सांगू नका. त्याला सांगा, सर, तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत. ही भावना सुरक्षितता आहे. लक्षात ठेवा, पीपल बाय फीलिंग्स, नॉट थिंग्स. लोक भावना विकत घेतात, वस्तू नाही. अध्याय 2. पहिली छाप, फर्स्ट इम्प्रेशन्स. तुम्हाला माहीत आहे का, ग्राहक तुम्हाला पाहिल्यावर पहिल्या 30 सेकंदात ठरवतो की तुमच्याकडून माल घ्यायचा की नाही. 30 सेकंद. तुम्ही तोंड उघडण्याआधीच अर्धा निर्णय झालेला असतो. याला म्हणतात पहिली छाप, फर्स्ट इम्प्रेशन. जर तुम्ही मळलेले कपडे घातले असतील, तुमचे केस विस्कटलेले असतील, तर ग्राहक विचार करतो, हा स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, माझी काय घेणार? त्यामुळे 1. नीटनेटके रहा, ड्रेस वेल. तुम्ही करोडपती दिसण्याची गरज नाही, पण तुम्ही प्रोफेशनल दिसले पाहिजे. 2. स्माईल करा. तुमचे हास्य हे तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा समोरचा माणूस रिलॅक्स होतो, तो तुम्हाला मित्र मानू लागतो. 3. देहबोली, बॉडी लँग्वेज. ताठ उभे रहा, नजरेत नजर मिळवून बोला, चोरट्यासारखे मागू नका. जो जिरार्ड म्हणतात, मी फक्त कार विकत नाही, मी जो जिरार्डला विकतो. ग्राहक आधी तुम्हाला विकत घेतो आणि नंतर तुमच्या प्रॉडक्टला. जर त्याला तुम्ही आवडला नाहीत तर तो जगातले बेस्ट प्रॉडक्ट सुद्धा घेणार नाही. अध्याय 3. गरजा ओळखा, अंडरस्टँडिंग नीड्स. बऱ्याच सेल्समनची एक मोठी चूक असते. ते ग्राहकाला भेटल्या भेटल्या बडबड सुरू करतात. सर, हे घ्या, हे बेस्ट आहे, यात हे फीचर आहे. थांबा. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर लगेच इंजेक्शन देतो का? नाही. तो आधी विचारतो, काय होतंय, कुठे दुखतंय, आणि मग औषध देतो. सेल्समन हा डॉक्टरसारखा असला पाहिजे. आधी निदान करा, मग औषध द्या. ग्राहकाला प्रश्न विचारा. सर, तुम्हाला नक्की कशाची गरज आहे? तुम्हाला सध्या काय प्रॉब्लेम येत आहे? तुम्ही याआधी काय वापरले आहे? जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा 2 गोष्टी होतात. 1. ग्राहकाला वाटते की तुम्हाला त्याची काळजी आहे. 2. तुम्हाला कळते की त्याला नक्की काय विकायचे आहे. जर एखाद्याला स्वस्त गाडी हवी असेल आणि तुम्ही त्याला लक्झरी गाडी दाखवत असाल तर तो घेणार नाही. आणि तुम्ही म्हणाल, ग्राहकच खराब होता. नाही, तुमचे निदान चुकीचे होते. त्यामुळे बडबड कमी करा आणि प्रश्न जास्त विचारा. सांगा, सर, मी तुमची काय मदत करू शकतो? अध्याय 4. प्रभावाचे 6 नियम, द 6 ट्रिगर्स ऑफ इन्फ्लुएन्स. ग्राहकाच्या मेंदूमध्ये काही बटन्स असतात. जर तुम्ही ती बटन्स दाबली तर ग्राहक नाही म्हणूच शकत नाही. रॉबर्ट सियाल्डिनी यांनी 6 असे नियम सांगितले आहेत. 1. कमतरता, स्कॅर्सिटी. फक्त 2 दिवस बाकी आहेत. फक्त शेवटचे 3 पीस शिल्लक आहेत. जेव्हा एखादी गोष्ट कमी असते तेव्हा लोकांना ती हवी असते. ग्राहकाला सांगा की ही ऑफर पुन्हा मिळणार नाही. 2. सामाजिक पुरावा, सोशल प्रूफ. 10,000 लोकांनी हे वापरले आहे. तुमच्या शेजाऱ्याने पण हेच घेतले आहे. लोक मेंढ्यांसारखे असतात. ते तेच करतात जे बाकीचे करत आहेत. त्यांना सांगा की बाकीचे लोक काय करत आहेत. 3. अधिकार, अथॉरिटी. डॉक्टरांनी शिफारस केलेले,
तज्ज्ञांचे मत. लोक एक्सपर्ट्सवर विश्वास ठेवतात. जर तुम्ही स्वतःला एक्सपर्ट म्हणून दाखवले तर लोक तुमचे ऐकतील. 4. देवाणघेवाण, रेसिप्रॉसिटी. जर तुम्ही कोणाला काही दिले तर त्याला परत काहीतरी द्यावेसे वाटते. ग्राहकाला आधी काहीतरी फ्री द्या, सॅम्पल द्या, माहिती द्या किंवा फक्त एक कॉफी द्या. मग त्याला तुमच्याकडून विकत घेणे भाग पडेल. 5. आवड. लोक त्यांच्याकडूनच विकत घेतात जे त्यांना आवडतात. त्यांच्याशी मैत्री करा, त्यांच्या आवडीनिवडीबद्दल बोला, फक्त धंद्याची गोष्ट करू नका. 6. वचनबद्धता, कमिटमेंट. त्यांना आधी छोटी हो म्हणायला लावा. सर, तुम्हाला पैसे वाचवायला आवडेल ना? हो. तुम्हाला फॅमिलीची सेफ्टी महत्वाची आहे ना? हो. जेव्हा ते 3-4 वेळा हो म्हणतात तेव्हा ते 5व्या वेळी ऑर्डरसाठी नाही म्हणू शकत नाहीत. हे 6 नियम वापरा आणि बघा जादू कशी होते. अध्याय 5. वैशिष्ट्ये विरुद्ध फायदे, फीचर्स वर्सेस बेनिफिट्स. हा सेल्समधला सर्वात महत्त्वाचा नियम आहे. फीचर्स सांगू नका, बेनिफिट्स सांगा. फरक काय आहे? फीचर म्हणजे वस्तू काय आहे, बेनिफिट म्हणजे वस्तू तुमच्यासाठी काय करू शकते. उदाहरण 1. आयपॉड. फीचर, यात 1 GB स्टोरेज आहे. बोरिंग. बेनिफिट, तुमच्या खिशात 1000 गाणी. इंटरेस्टिंग. उदाहरण 2. ड्रिल मशीन. फीचर, हे मशीन 2000 RPM ने फिरते. बेनिफिट, तुम्ही भिंतीला अगदी सहज छिद्र पाडू शकता. ग्राहक ड्रिल मशीन विकत घेत नाही, तो भिंतीतले छिद्र, होल विकत घेतो. तुम्ही काय विकत आहात? जर तुम्ही पेन विकत असाल तर याची शाई निळी आहे सांगू नका. सांगा, या पेनाने लिहिताना तुमचा हात दुखणार नाही आणि तुमचे हस्ताक्षर सुंदर येईल. जेव्हा तुम्ही फायदे सांगता तेव्हा ग्राहकाला कळते की माझा काय फायदा आहे, व्हॉट्स इन इट फॉर मी. आणि माणूस सर्वात जास्त स्वतःचा विचार करतो. त्यामुळे तुमच्या प्रॉडक्टची लिस्ट बनवा आणि प्रत्येक फीचर समोर त्याचा बेनिफिट लिहा आणि ग्राहकाला फक्त बेनिफिट सांगा. अध्याय 6. ऐकण्याची कला, दी आर्ट ऑफ लिसनिंग. देवाने आपल्याला 2 कान आणि 1 तोंड दिले आहे. का? कारण आपण ऐकले दुप्पट पाहिजे आणि बोलले निम्मे पाहिजे. पण सेल्समन काय करतात? ते फक्त बडबड करतात. त्यांना वाटते की जास्त बोलल्याने माल खपतो. चूक. जास्त बोलल्याने ग्राहक बोर होतो आणि जास्त ऐकल्याने ग्राहक इम्प्रेस होतो. जेव्हा तुम्ही ग्राहकाचे बोलणे शांतपणे ऐकता तेव्हा त्याला वाटते की हा माणूस मला समजून घेत आहे. त्याचा तुमच्यावर विश्वास बसतो. आणि ऐकताना फक्त मान डोलवू नका. सक्रिय श्रवण, ॲक्टिव्ह लिसनिंग करा. म्हणजेच त्याचे बोलणे समजून घ्या आणि त्यावर प्रश्न विचारा. ग्राहक, मला मायलेजची चिंता आहे. तुम्ही? बरोबर सर, आजकाल पेट्रोलचे भाव खूप वाढले आहेत. तुम्हाला किती मायलेज अपेक्षित आहे? जेव्हा तुम्ही असे बोलता तेव्हा ग्राहकाला वाटते की तुम्ही त्याच्या बाजूने आहात. तुम्ही सेल्समन नाही तर सल्लागार आहात, कन्सल्टंट आहात. आणि लोक सेल्समनला टाळतात पण सल्लागाराचा सल्ला घेतात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ग्राहकाला भेटाल तेव्हा स्वतःला म्यूट करा आणि ग्राहकाला अनम्यूट करा. त्याला बोलू द्या. तो जेवढे जास्त बोलेल तेवढी तुमची विकण्याची शक्यता वाढेल. अध्याय 7. आक्षेप हाताळणे, ओव्हरकमिंग ऑब्जेक्शन्स. जेव्हा ग्राहक म्हणतो मला विचार करायला वेळ हवा आहे किंवा हे खूप महाग आहे तेव्हा घाबरू नका. याला ऑब्जेक्शन म्हणतात. ऑब्जेक्शन म्हणजे नाही नव्हे. ऑब्जेक्शन म्हणजे मला अजून माहिती हवी आहे. जेव्हा ग्राहक प्रश्न विचारतो तेव्हाच त्याला रस असतो. ज्याला रस नाही तो काहीच बोलत नाही, तो फक्त निघून जातो. मग ऑब्जेक्शन कसे हाताळायचे? फील, फेल्ट, फाउंड पद्धत वापरा. 1. फील, समजून घेणे. सर, मला समजते की तुम्हाला काय वाटते. त्याच्याशी सहमत व्हा, वाद घालू नका. 2. फेल्ट, इतरांनाही असेच वाटले होते. माझ्या इतर ग्राहकांनाही सुरुवातीला असेच वाटले होते. त्याला एकटे वाटू देऊ नका. 3. फाउंड, त्यांना काय आढळले. पण जेव्हा त्यांनी हे वापरले तेव्हा त्यांना आढळले की याची किंमत वसूल आहे. पुरावा द्या. उदाहरण, ग्राहक, हे खूप महाग आहे. तुम्ही? बरोबर सर, मला समजते की किंमत महत्वाची आहे. फील, माझ्या बऱ्याच ग्राहकांना आधी असेच वाटले होते. फेल्ट, पण जेव्हा त्यांनी हे वापरले तेव्हा त्यांना कळले की याचे मायलेज इतके चांगले आहे की त्यांचे पेट्रोलचे पैसे वाचले आणि ही गाडी त्यांना स्वस्तच पडली. फाउंड, वाद घालू नका. जिंकण्यासाठी वाद घालू नका, विकण्यासाठी संवाद साधा. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्शनला संधी मानता तेव्हा तुम्ही डील क्लोज करण्याच्या जवळ पोहोचता. अध्याय 8. किमतीचा भ्रम, द प्राइस मिथ. बऱ्याच सेल्समनला वाटते की ग्राहक फक्त किंमत बघतो. जर मी स्वस्त दिले तरच तो घेईल. हे चुकीचे आहे.
ग्राहक किंमत बघत नाही, ग्राहक व्हॅल्यू बघतो. जर मी तुम्हाला 1,00,000ची मर्सिडीज दिली तर तुम्ही घ्याल का? हो, लगेच घ्याल. का? 1,00,000 तर खूप मोठी रक्कम आहे, पण मर्सिडीजसाठी ती स्वस्त आहे. आणि जर मी तुम्हाला 10 रुपयाला खराब पेन दिला तर तुम्ही तो घ्याल का? नाही. 10 रुपये कमी आहेत, पण खराब पेनसाठी ते महाग आहेत. किंमत ही सापेक्ष असते. जर ग्राहकाला वाटले की त्याला मिळणारा फायदा किमतीपेक्षा जास्त आहे तर तो खरेदी करेल. जर ग्राहक म्हणत असेल महाग आहे, तर याचा अर्थ तुम्ही त्याला अजून पुरेशी व्हॅल्यू दाखवली नाहीये. त्याला अजून फायदे सांगा. त्याला सांगा की हे प्रॉडक्ट त्याचे आयुष्य कसे सोपे करेल. किंमत कमी करू नका, व्हॅल्यू वाढवा. जेव्हा व्हॅल्यू वाढते तेव्हा किंमत आपोआप छोटी वाटते. अध्याय 9. डील क्लोज करणे. क्लोजिंग द डील. तुम्ही छान प्रेझेंटेशन दिले, तुम्ही प्रश्नांची उत्तरे दिली, पण जर तुम्ही ऑर्डर मागितली नाही तर सर्व व्यर्थ आहे. याला म्हणतात क्लोजिंग. क्लोजिंग. बऱ्याच सेल्समॅनना ऑर्डर मागायला भीती वाटते. जर त्याने नाही म्हटले तर? म्हणून ते वाट पाहतात की ग्राहक स्वतःहून बोलेल. पण ग्राहक कधीच स्वतःहून बोलत नाही. तुम्हाला त्याला धक्का, पुश द्यावा लागतो. क्लोजिंगच्या काही पद्धती. 1. ऑप्शन क्लोज. तुम्हाला हे घ्यायचे आहे का असे विचारू नका. विचारा, तुम्हाला लाल रंगाचे आवडेल की निळ्या? तुम्ही कॅश देणार की कार्ड? येथे तुम्ही गृहीत धरता की तो घेणारच आहे. तुम्ही फक्त कसे ते विचारता. 2. अर्जन्सी क्लोज. सर, ही ऑफर फक्त आज रात्रीपर्यंत आहे. उद्यापासून किंमत वाढणार आहे. भीती, फोमो माणसाला निर्णय घ्यायला लावते. 3. समरी क्लोज. तर सर, तुम्हाला या गाडीत एअरबॅग मिळत आहेत, चांगले मायलेज मिळत आहे आणि 5 वर्षांची वॉरंटी मिळत आहे. मग आपण पेपरवर्क करूया. सगळे फायदे एका वाक्यात सांगा आणि सही मागा. घाबरू नका. तुम्ही काही चोरी करत नाही आहात. तुम्ही त्याला मदत करत आहात आणि मदत करण्यासाठी तुम्हाला त्याला निर्णय घ्यायला मदत करावी लागेल. आस्क फॉर द ऑर्डर. अध्याय 10. पाठपुरावा. फॉलोअप. तुम्हाला माहीत आहे का? 48% सेल्समॅन पहिल्या कॉलनंतर फॉलोअप करत नाहीत आणि 80% सेल्स हे 5व्या ते 12व्या फॉलोअप नंतर होतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की पैसे फॉलोअपमध्ये आहेत. बऱ्याच सेल्समॅनना वाटते की मी त्याला एकदा फोन केला, त्याने उचलला नाही, आता मी पुन्हा फोन केला तर तो चिडेल. हे चुकीचे आहे. लोक बिझी असतात, ते विसरतात. तुमचे काम आहे त्यांना आठवण करून देणे. जो गिराड म्हणतात, मी माझ्या ग्राहकांना दर महिन्याला एक कार्ड पाठवतो, त्यावर फक्त एवढेच लिहिलेले असते, आय लाईक यू, मला तुम्ही आवडता. फक्त एवढेच. पण यामुळे ग्राहक त्यांना कधीच विसरत नाहीत आणि जेव्हा त्यांना गाडी घ्यायची असते तेव्हा ते फक्त जो गिराडकडे येतात. फॉलोअप म्हणजे त्रास देणे नाही. फॉलोअप म्हणजे काळजी घेणे. सर, तुम्ही विचार केला का? सर, तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे का? जोपर्यंत ग्राहक नाही म्हणत नाही तोपर्यंत तो हो म्हणू शकतो. त्यामुळे सोडू नका. पाठपुरावा करा. द फॉर्च्यून इज इन द फॉलोअप. अध्याय 11. नाती जपणे. बिल्डिंग रिलेशनशिप्स. सेल्स म्हणजे एकदा माल विकला आणि पळून गेलो असे नाही. सेल्स म्हणजे नाते, रिलेशनशिप. एक समाधानी ग्राहक तुम्हाला अजून 10 ग्राहक देतो आणि एक असमाधानी ग्राहक तुमचे 100 ग्राहक तोडतो. जो गिराड यांनी 13,001 गाड्या विकल्या. कशा? कारण त्यांनी ग्राहकांना मित्र मानले. जर ग्राहकाच्या गाडीत काही प्रॉब्लेम आला तर जो गिराड स्वतः मेकॅनिककडे जाऊन ती दुरुस्त करून घ्यायचे. ते ग्राहकाच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे. त्यामुळे त्यांचे ग्राहक त्यांच्याशी लॉयल राहिले. ते दुसरीकडे गेलेच नाहीत. तुम्ही फक्त कमिशन कमवू नका, तुम्ही माणसे कमवा. जेव्हा तुम्ही माणसे कमवता तेव्हा पैसा आपोआप येतो. ग्राहकाला त्याच्या वाढदिवसाला विश करा. त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाला कार्ड पाठवा. त्याला वाटू द्या की तो तुमच्यासाठी फक्त पैसा नाहीये तर एक माणूस आहे. जेव्हा तुम्ही हृदयाने विकता तेव्हा तुम्हाला डोक्याने विकायची गरज पडत नाही. अध्याय 12. विक्रीची मानसिकता. सेल्स हे सोपे काम नाही. यात तुम्हाला रोज नाही, रिजेक्शन ऐकावे लागते. लोक फोन कट करतात, लोक तोंडावर दरवाजा बंद करतात, लोक शिव्या देतात. पण इथेच खरी परीक्षा आहे. एक सामान्य सेल्समॅन नाही ऐकून निराश होतो. तो म्हणतो, माझ्याने हे होणार नाही. पण एक मास्टर सेल्समॅन म्हणतो, प्रत्येक नाही मला होच्या जवळ घेऊन जाते. त्याला माहीत आहे की सेल्स हा नंबर्स गेम आहे. जर 10 लोकांनी नाही म्हटले तर 11वा माणूस नक्कीच हो म्हणेल. तुम्हाला जाड कातडीचे व्हावे लागेल. लोकांच्या बोलण्याला मनावर घेऊ नका. ते तुम्हाला नाही म्हणत नाहीत, ते तुमच्या प्रॉडक्टला किंवा परिस्थितीला नाही म्हणत आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जगातील सर्वात महत्त्वाचे काम करत आहात. कारण जोपर्यंत काही विकले जात नाही तोपर्यंत जगात काहीच घडत नाही.
नथिंग हॅपन्स अंटिल समवन सेल्स समथिंग. तुम्ही अर्थव्यवस्थेचे इंजिन आहात, त्यामुळे मान खाली घालू नका, छाती काढून चाला आणि अभिमानाने सांगा, मी सेल्समन आहे. निष्कर्ष मित्रांनो, हाऊ टू सेल एनिथिंग टू एनीबडी हे पुस्तक आपल्याला काय शिकवते? हे शिकवते की सेल्स ही एक कला आहे आणि ती कोणीही शिकू शकतो. तुम्ही लाजाळू असाल, तुमचे शिक्षण कमी असेल, तरीही तुम्ही बेस्ट सेल्समन बनू शकता. फक्त हे 4 नियम पाळा. 1. ग्राहकाचे ऐका. 2. त्याची गरज ओळखा. 3. त्याचे भले करा. 4. आणि कधीही हार मानू नका. आजपासून विकायला घाबरू नका, कारण जो विकू शकतो तोच जिंकू शकतो. जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर तो तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा जो सेल्समध्ये आहे आणि कमेंटमध्ये लिहा, आय ॲम अ मास्टर सेल्समॅन. मी मास्टर सेल्समन आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त पुस्तके वाचत नाही तर स्वतःला घडवतो. भेटूया पुढच्या ऑडिओबुकमध्ये. तोपर्यंत विकत रहा, जिंकत रहा आणि जगावर राज्य करा. धन्यवाद. जय हिंद.